येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. सह्याद्रीनगरवर शोककळा पसरली आहे, तर घरटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. काल झालेल्या भीषण अपघातामध्ये सह्याद्रीनगर येथील 6 युवकांचा मृत्यू झालाय, तर घरटे कुटुंबियातील 2 युवक हे यामध्ये मयत झाल्याने घरटे कुटुंब यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. रविवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. हा भीषण अपघात कसा झाला ते प्रत्यक्षदर्शी आणि टेम्पोमध्ये असलेल्या या अपघातात बचावलेल्या लोकांनी सांगितलंय. हा टेम्पो चालक बेधुंद अवस्थेत होता आणि नियमबाह्य उभ्या असलेला जो ट्रक फ्लायओव्हरवर होता त्याच्यामध्ये लोखंडी गज होते आणि गज भरलेल्या या ट्रक वरती हा टेम्पो जाऊन धडकला आणि भीषण अपघात झालाय. यामध्ये सह्याद्रीनगर येथील 6 युवकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यामुळे सह्याद्रीनगरवर शोककळा पसरली आहे. घरटे कुटुंबाची अवस्था बघून मात्र सगळ्यांचंच हृदय पिळवटून आलंय, कारण घरटे कुटुंबातील ज्या महिला त्यांच्या 2 जवान मुलांचा यामध्ये मृत्यू झालाय. ही मुलं लहान असतानाच त्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत तिनं त्या लहान मुलांना मोठं केलं. आताशी कुठे हाताशी आलेली ही मुलं आणि त्यातच त्यांच्यावर काळानं घाला घातलाय आणि ही दोघही मुलं पडद्याआड गेली. सह्याद्रीनगर मधील घरटे कुटुंबातील घरटेताई रुग्णालयात परिचारिकेची नोकरी करतात. आधीच पतीच्या निधनानं दुःखाचा डोंगर होता आणि त्यामध्ये आता ज्या मुलांच्या संसाराची स्वप्न पाहत त्या मोठ्या झाल्या, ती मुलंच त्यांच्याकडून काळाने आता हिरावून घेतली. शहरातील द्वारका या परिसरात उड्डाणपुलावर छोटा हत्ती आणि एक ट्रक यामध्ये झालेल्या भीषण अपघातात या मुलांचा मृत्यू झालाय. आता तर माझं कुटुंबच उद्ध्वस्त झालंय, आता मी कोणासाठी जगू असा टाहो या माऊलीनं त्यावेळी फोडला. दर्शन घरटे आणि ओम घरटे असं मृत झालेल्या 2 युवकांचं नाव आहे. माऊलीला मुलांच्या मृत्यूची बातमी समजताच ती भोवळ येऊन खाली पडली आणि तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्याप्रमाणे घरटे कुटुंबीय त्याचप्रमाणे मंडलिक कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळलाय. या एकाच घरातील पिता आणि पुत्र दोघांचा देखील या घटनेमध्ये मृत्यू झालाय. याबाबत नीरज चव्हाण ही अधिक माहिती देत आहे. आज आमच्या गल्लीत सह्याद्रीनगर येथे खूप निर्दयी घटना झाली आहे. म्हणजे अतिशय खूप वाईट घटना म्हणू शकतो आपण. जे आमच्या गल्लीतले मुलं लहान हे निफाड येथे कार्यक्रमासाठी गेले होते. येताना रात्री 7:30च्या सुमारात द्वारका येथे त्यांचा ॲक्सिडेंट झाला. जो ट्रक होता तो एक बाजूला लावलेला होता. त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो सरिया म्हणजे जे सेंटरिंग कामासाठी वापरले जाणारे गज होते त्या गाडीत. आणि हा जो टेम्पो होता आमचा जो छोटा हत्ती, तर टेम्पोमध्ये सगळे लहान लहान मुलं होते. बाकीचे मुलं तर पाठीमागेच उतरले जाऊन मलिक बाबाच्या इकडे आणि बाकीचे जे मुलं होते ते सगळे गाडीतच आले. तसंच पुढे गाडीचा स्पीडही होता आणि आमच्या मुलांनी ड्रायव्हरला सांगितलं, पण जो छोटा हत्तीचा ड्रायव्हर होता त्याला सांगितलं की बाबा तुम्ही गाडी व्यवस्थित चालवत नाही, गाडी चालवायला दुसऱ्यांना बसवा. पण त्यांनी काही ऐकलं नाही ड्रायव्हरने. ड्रायव्हर बोलला की नाही मी व्यवस्थित आहे, मी गाडी चालवतो. आणि हे पुढे अशी घटना घडली. म्हणजे पिलेला होता. हो, ड्रायव्हरने स्वतः पिलेला असं वाटत होतं, असे मुलं पण सांगताय. मंडलिक कुटुंब हे आमच्या इथे राहतं सह्याद्रीनगरमध्ये. मुलगा आणि वडील हे दोघं मयत झाले आहे. त्यापैकी हे गरीब कुटुंब असल्यामुळे यांना योग्य ते सरकारकडनं योग्य मदत मिळावी आणि त्यांच्या कुटुंबाला काहीतरी भार होईल. कारण त्यांच्या घरात वयस्कर आजी आहेत, त्याच्या आई ते मयत झाले त्यांचे वडील आणि इतर कुटुंब त्यांचं हे जॉईंट फॅमिली असल्यामुळे
त्यांना त्यांची ऐपत तेवढी नाही आहे खर्च करायसारखी, तर त्यांनी सरकारने याच्यावर लक्ष द्यावं. नेमकी काय वाटतं तुला, काय सुरू काय म्हणता? आपले किती लोक होते त्यामध्ये? चौकात आपल्या कॉलनीतले 6 लोक आहे, म्हणजे जवळपास चौकातले 10-12 लोक होते, पण त्यापैकी 6 मयत झालेले. हां, गल्लीवर शोक कळत. खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली. सह्याद्रीनगरमध्ये एकदम वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. शोकाकाल परिस्थिती एकदम. नाशिकच्या सिडकोमधील सह्याद्रीनगर परिसरात असलेले युवक हे निफाड येथील धरणगाववरून छोट्या हत्तीत परतत होते. या टेम्पोचा चालक हा बेभान अवस्थेत असल्याचं लक्षात आल्यानं काही युवक हे टेम्पोतून खाली उतरले आणि जे व्हायला नको तेच झालं. बेधुंद अवस्थेत असलेल्या या चालकानं धडक दिली आणि त्यामध्ये 6 व्यक्तींचा मृत्यू झाला. त्या चालकाला गाडीतील युवकांनी समजावण्याचा देखील प्रयत्न केला होता, मात्र तो ऐकत नव्हता आणि ते बघूनच टेम्पोतील काही तरुणांनी सावधानता म्हणून आधीच त्यातनं खाली उतरले होते. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये आणि जखमी असलेल्या युवकांना शासकीय खर्चाने उपचाराची हमी दिली आहे. 5 जण या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत. त्या 5ही जणांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची घोषणा या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयांच्या घरात परवानगी घेतली आणि त्यानिमित्त करतोय. त्याचबरोबर जे याच्यामध्ये जखमी आहेत त्यांना सुद्धा काय सहकार्य लागेल, त्यांना काय खर्च लागेल तो शासनाच्या वतीने केला जाईल. एकूणच काय तर या घटनेमध्ये ट्रक चालकाची देखील तेवढीच मोठी चूक आहे. क्षमतेपेक्षा जास्त आणि ट्रकच्या बाहेर आलेले हे गज किंवा सळ्या, त्याला कुठल्याही प्रकारचं रिफ्लेक्टर किंवा लाल कपडा त्यांनी बांधलेला नव्हता. त्यामुळे देखील बेधुंद असलेल्या या टेम्पो चालकाने थेट या उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली आणि ही भीषण दुर्घटना घडली. त्यामुळे आज सह्याद्रीनगरवर शोककळा पसरली आहे. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.